पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली यूट्यूबर ज्योती मल्होत्राला अटक। ज्योती मल्होत्राला पाकमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत होती। पाकमध्ये ज्योतीला पोलीस सुरक्षाही पुरवली गेल्याची माहिती। यूट्यूबर ज्योती मल्होत्राच्या मागे पाकचा अधिकारी दानिश मास्टरमाइंड असल्याची शक्यता। भारत पाक संघर्षाच्या वेळी ही दोघेही संपर्कात। ज्योतीच्या पाकिस्तान दौऱ्याचा खर्चही दानिशने केला। यापूर्वी संशयास्पद कृत्यामुळे भारत सरकारने दानिशला देश सोडण्यास सांगितलं होतं। यूट्यूबर ज्योती मल्होत्राचं चीनी कनेक्शनही तपासामध्ये समोर। पाकिस्ताननंतर चीनमध्ये गेली होती ज्योती मल्होत्रा। चीनी अधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर ज्योती मल्होत्रा तपास यंत्रणांच्या रडारवर। पहलगाम हल्ल्यानंतरचा यूट्यूबर ज्योती मल्होत्राचा व्हिडिओ समोर। पहलगाम हल्ल्यामध्ये ज्योतीनं पर्यटकांनाच दोषी ठरवलेलं। पाकसाठी हेरगिरी करणाऱ्या ज्योतीचा व्हिडिओ व्हायरल। ऑपरेशन सिंदूरच्या आधी पाकला अलर्ट का केलं होतं? पाकला हल्ल्याआधीच सांगण्याची परवानगी कुणी दिली? परराष्ट्र मंत्री जयशंकर यांचा व्हिडिओ शेअर करत राहुल गांधी यांचा सवाल। ऑपरेशन सिंदूर सुरू झाल्यानंतरच्या पहिल्या टप्प्यामध्ये पाकिस्तानला इशारा दिला होता। तथ्य पूर्णपणे चुकीच्या पद्धतीने मांडलं जात आहे। राहुल गांधींच्या टीकेनंतर परराष्ट्र मंत्रालयाकडून स्पष्टीकरण। राहुल गांधी जे बोलत आहेत त्यावरून भारतीय सेनेवरील त्यांचा विश्वास दिसतोय। राहुल गांधींनी सवाल उपस्थित केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांची टीका। सचिन वाझे पुन्हा नोकरीमध्ये आला नसता तर राजकारणामध्ये कटू प्रसंग टाळता आले असते। वाझेसाठी एक वेगळी स्वतंत्र यंत्रणा रस घेत होती। नरकातला स्वर्ग पुस्तकात खासदार संजय राऊत यांचा दावा। सत्कार समारंभामध्ये गैरहजेरीवरून सरन्यायाधीश भूषण गवईंची वरिष्ठ अधिकाऱ्यांवर नाराजी। कान उघडणीनंतर पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, मुख्य सचिव सुजाता सौनिक चैत्यभूमीवर। आज युद्धविराम संपणार या बातम्या पूर्णपणे चुकीच्या। भारत पाकच्या डीजीएमओंची आज कोणतीही नियोजित चर्चा नाही। 12 मे रोजी दोन्ही डीजीएमओ एकमेकांशी बोलले, तो शेवटचा संवाद। भारतीय लष्कराकडून स्पष्ट। बदला नहीं न्याय किया, भारतीय लष्कराकडून नवा व्हिडिओ प्रसारित। ऑपरेशन सिंदूर दरम्यानच्या भारतीय लष्कराचा व्हिडिओ जारी। याचना नहीं अब रण होगा, जीवन जय या जय की मरण होगा, भारतीय नौदलाकडून नवीन व्हिडिओ प्रसारित। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अहमदाबादमधील तिरंगा रॅलीमध्ये सहभागी। ऑपरेशन सिंदूरच्या विजयानंतर भारतीय सेनेच्या समर्थनार्थ देशभरात तिरंगा रॅलीचं आयोजन। पाकिस्तानकडून आता जगासमोर खोटं बोलण्याची तयारी। पाक आपली बाजू मांडण्यासाठी जागतिक मंचावर शिष्टमंडळ पाठवणार। ऑपरेशन सिंदूर नंतर बिथरलेल्या पाकिस्तानकडून भारताची नक्कल। संसद रत्न पुरस्कारामध्ये महाराष्ट्राची बाजी। महाराष्ट्रामधील 7 खासदारांना संसद रत्न पुरस्कार। सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, स्मिता वाघ, मेधा कुलकर्णी, वर्षा गायकवाड, नरेश मस्के, बारणे यांना संसद रत्न पुरस्कार जाहीर। वाघाच्या हल्ल्यामध्ये आणखी दोघांचा मृत्यू। गेल्या 8 दिवसांमध्ये वाघाच्या हल्ल्यात 8 ग्रामस्थांचा मृत्यू। आयपीएलमध्ये संध्याकाळी दिल्ली विरुद्ध गुजरातची लढत। प्ले ऑफच्या शर्यतीमध्ये पहिल्या स्थानावर जाण्याची गुजरातला संधी, तर दिल्लीसाठी निर्णायक सामना।